हा जे आंदोलन आहे हे आंदोलन बुद्धगया, बिहारमध्ये बुद्धगयाचं बुद्धविहार आहे, त्या बुद्धविहारामध्ये जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मणांनी तिथे ताबा करून ठेवलेला आहे। आणि मग मला एक म्हणायचं आहे, बघा आपल्या देशामध्ये सगळीकडे जी आपण बघूया मस्जिद, आपले मुस्लिम बांधवांची मस्जिद आहेत, तिथलचे सगळ्यात मुख्य जे कोण असतात तिथले पुजारी कोण असतात? मौलाना असतात। मौलाना कोण असतात? मुस्लिम समाजाचे असतात। आता इतर हिंदू समाजाचे जे मंदिर आहेत त्याच्यातील मुख्य कोण असतात? जे कोणी असतात ते हिंदू समाजाचे असतात। आता पुढे आपण बघूया चर्चमध्ये बघितलं, चर्चचे पादरी कोण असतात बरं सांगा? फादर असतात आणि ते ख्रिश्चन धर्माचे असतात। त्याचप्रमाणे आम्ही आमचा हक्क मागत आहोत। आमचं एक म्हणणं आहे की जे बुद्धगयाचं बुद्धविहार आहे ते बौद्धांचे मंदिर आहे आणि तिथे बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि या कारणाने त्याचा ताबा आम्हाला मिळालेला। बुद्ध मंदिरचे हे बघा, हा जो महाबोधी बुद्धविहार आहे हा बुद्धविहार तो आम्हाला त्याचा ताबा मिळाला पाहिजे। जिथे 1949चा जो ऍक्ट बनवलेला आहे त्या ऍक्ट प्रमाणे सांगण्यात आलेलं आहे की ती जी समिती आहे त्या समितीमध्ये हिंदू सभासद असायला पाहिजे। परंतु मला एक सांगा, पूर्ण भारतामध्ये जेवढे ज्या समाजाचे मंदिर असतात त्या समाजाचा मंदिराचा ताबा त्यांना असतो। त्याच अनुषंगाने आम्हालाही आमच्या मंदिराचा, आमच्या बुद्धविहाराचा ताबा असायला हवा, एवढंच आमचं आंदोलन आहे। जय भीम। मी आपल्या या आंदोलनाद्वारे एकच सांगू इच्छितो की जिथं बौद्धांचं विहार आहे त्या ठिकाणी बौद्ध भंतेचीच हवा आहे। कारण सांगितल्याप्रमाणे, ताईने सांगितल्याप्रमाणे जिथं मस्जिद आहे तिथं आपले मौलाना असतात, फादर असतात चर्चच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी बुद्धविहार असून सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही हिंदू भंते कसे, ब्राह्मण कसे हे ठेवू शकता? कारण 1949च्या ॲक्टनुसार त्यांनी काय केलं की 4 भंते जे आहेत ते हिंदू आहेत, त्यांना ब्राह्मणच म्हणतो मी, भंते नाही म्हणत, आणि 4 जे आहेत ते भंते जे आहेत। तर हा कायदा रद्द करण्यात यावा लवकरात लवकर, त्यासाठी आमचं आंदोलन। जोपर्यंत बुद्धगयाचं बुद्धविहार आमच्या ताब्यात येत नाही आणि जोपर्यंत आमच्या भंतेचं उपोषण त्या ठिकाणी चालू आहे तोपर्यंत मुंबईभर, महाराष्ट्रभर, भारतभर हा आक्रोश जन आंदोलन हे सदैव चालूच राहणार आहे जोपर्यंत आमच्या हातामध्ये ते बुद्धविहार येत नाहीत। त्यासाठी ठिकठिकाणी जागोजागी हे आंदोलनं चालू आहेत आणि आपल्या माध्यमातून मी तमाम आमच्या बौद्ध बांधवांना आणि सर्वांना सांगू इच्छितो की आपणही आपल्या एरियामध्ये जागृत व्हा आणि आपापल्या पोलीस स्टेशनला निवेदन द्या। ॲटलिस्ट आपण जागृत आहोत हे जनतेला कळू द्या। धन्यवाद। बौद्ध भिक्खूच्या ताब्यात पाहिजे, त्याचं जे कमिटी आहे ती सर्व बौद्ध भिक्खूच्या कमिटीवर असले पाहिजे। हिंदू लोक काय, हिंदूच्या जर विहार मंदिर असेल त्या मंदिरावर बौद्ध कोणी घेतला जातो का? तिथं मुस्लिम घेतला जातो का? मग जे बौद्ध आहेत तर मग त्या बौद्ध लोकांचाच ताबा असायला पाहिजे, तिथं त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे। की त्यांनी आपल्या विभागामधून पोलीस स्टेशनला निवेदन द्यावा आणि भरघोस असा पाठिंबा द्यावा आणि आपला बुद्धगया हे आपल्या ताब्यात मिळावा। म्हणून सगळ्या बौद्ध बहिणींना आणि भावांना माझी विनंती आहे की आपल्या विभागामधून बुद्धगया आपल्या ताब्यात मिळावा, म्हणून एक जास्तीत जास्त संख्येने एकत्र यावा आणि त्यांनी आंदोलनात सामील व्हावा, माझी विनंती आहे।